अभ्यास समर्थोसी मत्कर्म कर्म भव तुमचा मित्र विकी बघायला लागतंय. आज आपण बघणार आहे. तिथे आपण आलेलो आहे आश्रमामध्ये. यांच्याशी बोलू शकताय. हा बोला सर. रामकृष्ण हरी. आज विकी सर आपल्या आश्रममध्ये संत ज्ञानेश्वर महाराज बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था जोगदंड महाराज पंढरपूर या संस्थेमध्ये आज इथे आलेले आहेत. आमच्या संस्थेचा म्हणजे दिनक्रम सांगायचा झाला तर किंवा संस्थेचा एक हेतू असा आहे की ही संस्था गेले 25 वर्ष अशा महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना वारकरी विद्यार्थ्यांना घडवत आहे. की ज्या विद्यार्थ्यामध्ये या संस्थेचा एकच हेतू आहे की घराघरामध्ये वारकरी व्हावा, घराघरामध्ये कीर्तनकार व्हावा, घराघरामध्ये एखादा पखवाजा समाजाला एक दिशा देणारा असं नेतृत्व एक घराघरामध्ये निर्माण व्हावं याच संस्थेचा हेतू आहे. कारण आज आपण पाहिलं तर आज बाहेर आपण बघतो तर आज तरुण मुलंही बिघडत चाललेत, व्यसनाच्या अधीन होत चाललेत, दारूच्या सिगरेटच्या गाण्याच्या अधीन होत चाललेत. मग हाच तरुण पुढं महाराष्ट्राचं भारताचं भवितव्य आहे. मग हाच तरुण आज जर बिघडला तर उद्या महाराष्ट्र किंवा भारत तरुण बिघडला तर मग काही राहिलंच नाही. मग त्यामुळे हाच तरुण सुधारण्यासाठी तोच वाईट मार्गावरून राजमार्गाकडे येण्यासाठी आमची संस्था कार्यरत आहे. त्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांना योग्य ते संस्कार देत आहे. मग इथं आम्हाला वारकरी शिक्षण दिलं जातं, संतांचं ज्ञान दिलं जातं, ज्ञानोबांचे तुकोबांचे विचार इथं आम्हाला शिकवले जातात. त्याचबरोबर कलात्मक शिक्षणही दिलं जातं. पखवाचं शिक्षण असेल, संगीताचं शिक्षण असेल किंवा इतर कीर्तनाचं शिक्षण असेल, हे सर्व प्रकार शिक्षण आम्हाला इथं दिलं जातं. आज इथं 150 मुलं आज विद्यार्जन करत आहेत आणि हजारो मुले याही आधी विद्यार्जन करून बाहेर पडलेले आहेत संस्थेतून. आणि बाहेर सुद्धा आता कितीतरी मोठे कीर्तनकार झालेले आहेत, समाजाला प्रबोधन करणारे आहेत. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या संस्थेची मुलं आहेत. तर कधी तुम्हाला जरी यायचं असेल तर पंढरपूरला जर आलात तर सांगोला रोड पंढरपूर जोगदंड महाराज जरी कुठे विचारलं पंढरपूरमध्ये तर तुम्हाला इथं सहज तुम्ही येऊ शकता. रामकृष्ण. धन्यवाद. वेळ दिल्याबद्दल आभारी आहे.